या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। सोलापूर शहर विकास आराखड्यात शहरातील विविध भागातील 921 जागांवर आरक्षण टाकण्यात आलं आहे। पुढील 20 वर्षांसाठीच्या शहर प्रारूप विकास आराखड्यावर महापालिकेकडे प्राप्त झालेल्या 3375 तक्रारी, सूचना, हरकती यावर 4 सदस्यांच्या समितीकडून 15 एप्रिल ते 23 मे पर्यंत सुनावणी घेण्यात येत आहे। अंतिम निर्णय मे अखेर होऊन जूनमध्ये शासनाच्या मंजुरीनंतर शहर विकास आराखडा जाहीर करण्यात येणार आहे। पहिल्याच दिवशी दहिटणे, शेळगी, TP1, रविवारपेठ या भागातील हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात आली। एकूण 315 पैकी 236 अर्जांवर सुनावणी झाली। सकल हिंदू समाजाच्या वतीनं अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील शिवचलेश्वर मैदानावर गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता हिंदू विराट सभेचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे। हिंदू समाजावर होणारे अन्याय, अत्याचार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात एकत्र येत रणशिंग फुंकलं जाणार आहे। या सभेत लव जिहाद, लँड जिहाद, गोरक्षणासाठी लढणाऱ्या गोरक्षकांवर होणारे हल्ले तसंच प्रशासनाच्या एकांगी आणि पक्षपाती कारभाराविरोधात उघडपणे आवाज उठवला जाणार आहे। हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ही सभा एक प्रकारची सामाजिक जागृतीचा आणि संघटन शक्तीचा स्फोट ठरणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विष्णू मिल चाळीतील भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी मंडळाचे मार्गदर्शक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी भीमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष किरण भडकुंबे, मंडळाचे पदाधिकारी अमित जेठीथोर, रोहन उडानशिव, आतिश चव्हाण, नितेश जेठीथोर, तुकाराम शिंदे, राहुल उडानशिव, सुमित गायकवाड, मोनू लामतुरे, राज फडतरे, आकाश पंजलोर यांची उपस्थिती होती। या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानाचं कर्तव्य बजावलं। दिनांक 12 ते 14 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील दिग्गज खेळाडूंसाठी IPL इरिगेशन प्रीमियर लीग सीझन 2 या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन महाबळेश्वर जवळील भिल्लार इथं करण्यात आलं होतं। पहिल्या दिवशी पाणी बचत, पाण्याचा योग्य आणि काटकसरीनं वापर तसंच पुनर्वापर करणं याबाबत मोतीराम लटपटे यांनी जनजागृती केली, तर अभियंता सूरज शिंदे यांनी सर्व खेळाडूंसह जलप्रतिज्ञा घेतली। या स्पर्धेत नागपूर, अमरावती, बुलढाणा, लातूर, नांदेड, संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव येथील खेळाडूंनी 8 संघांमधून भाग घेतला। नागपूर येथील शासकीय निवासस्थान रवी भवन इथं महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग आणि आदिवासी पारधी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी पारधी समाजाच्या शोषित, पीडित, अन्यायग्रस्त पारधी समाजातील ज्वलंत प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी, सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेला महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव दर्जा ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्याकडे प्रकरण दाखल करण्यासाठी उपस्थित झाले होते। यावेळी राज्यभरातून आलेल्या पीडित, अन्यायग्रस्त पारधी बांधवांचं गाऱ्हाणं ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी ऐकून घेतलं असून पीडित पारधी बांधवांची सुमारे 156 प्रकरणं ही आयोगाकडे लेखी अर्जाद्वारे दाखल करण्यात आली। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती, मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज, दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स
आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.